जीपॅट साठी 15 दिवस राहिले आणि तुम्ही अजूनही हा टॉपिक जर प्रिपेअर केला नाहीये तर ऑनेस्टली स्पीकिंग तुम्ही रिस्क घेत आहात. लास्ट 10 इयर पासून जर तुम्ही ट्रेंड बघितला तर दरवर्षी काही असे टॉपिक्स आहेत जे कंटिन्युअसली रिपीट होतात. काही असे सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्ट वरती क्वेश्चनिंग जास्त प्रमाणात केलं जातात. ते जर टॉपिक जर तुम्ही स्किप केले तर तुम्ही खूप मोठी रिस्क घेत आहात. आता 15 दिवस राहिले आहेत, ते सगळे टॉपिक आता प्रिपेअर करून घ्या, कारण आता जर प्रिपेअर केलं नाही तर ते कधीच होणार नाही. आणि येस ऑफकोर्स त्या टॉपिक वरती तुमचा रिझल्ट डिपेंड आहे. येस गाईज, वी ऑल ऑफ यू नो की क्वेश्चन कुठलेहीच रिपीट होत नाही, बट येस ऑफकोर्स टॉपिक रिपीट होतात. असले काही टॉपिक आपल्याला अनालिसिस करायचं आहे जे टॉपिक वारंवार विचारतात. ते टॉपिक कुठले आहे तर फॉर एक्झाम्पल फार्माकोकायनेटिक न्यूमरिकल्स, स्टॅबिलिटी टेस्टिंग, सार ऑफ कार्डिओव्हास्क्युलर, ANS फार्माकोलॉजी, हे असे टॉपिक्स आहे. यावरती दरवर्षी क्वेश्चनिंग येतात. बट मुलं काय करतात, हे पर्टिक्युलर काही टॉपिक्स आहे ते नंतर बघू म्हणतात किंवा नंतर बघू म्हणता 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 त्यावर त्यांना विसर पडतं आणि ते स्किप करतात. हे टॉपिक जर तुम्ही सोडले तर 5 ते 10 मार्क्स तुम्ही सोडले असा याचा अर्थ होतो. आणि 5 ते 10 मार्क्स याचा मिनिंग काय तर याचं मिनिंग त्या स्टुडंटला तुम्ही विचारा, त्या तुमच्या सिनियर्सला विचारला ज्यांचं सिलेक्शन किंवा ज्यांची एक्झामिनेशन क्रॅक होण्यासाठी 1 ते 2 मार्क्स राहिलेले आहे. ठीक आहे, 1 आणि 2 मार्क्सनी मुलांचा रिझल्ट हा फेल होतो. तुम्ही तर 5 ते 10 मार्क्स इझिली सोडताय आणि तुम्हाला हा 5 ते 10 मार्क्सचा खरा अर्थ तेव्हा कळणार जेव्हा तुमचा रिझल्ट लागलेला असणार. बट तेव्हा तुमच्याकडे ती वेळ नसणार. आता तुमच्याकडे वेळ आहे. आता तुमच्याकडे 15 दिवस बाकी आहे आणि या 15 दिवसामध्ये तुम्हाला फुल ऑफ ऍडव्हान्टेज घ्यायचा आहे. 15 दिवसासाठी गोल्डन रूल काय असतो तर गोल्डन रूल हा आहे की या 15 दिवसामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं नवीन बुक रीड करायचं नाही आहे. का नवीन बुक रीड करायचं नाही त्याचंही रिझन आहे गाईज, कारण आपल्याला न्यू काहीतरी रीड करतो आणि न्यू काहीतरी रीड केलं तर आता तुमची मेंटल कंडिशन ही आहे की तुम्हाला जे मिळेल, जे तुम्हाला म्हणणार की हा इम्पॉर्टंट आहे तो टॉपिक तुम्ही रीड कर, बट त्यावरती रिव्हिजन होणं आता पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, सो रिव्हिजन जितक्या रिव्हिजन होणार आहे तितकं तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता तेव्हा तुम्हाला इझी जाणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला प्रॅक्टिकली ह्या गोष्टी जर कळत नसणार तर तुम्ही जेव्हा एक्झाम हॉलमध्ये असणार आहे आफ्टर 15 डेज तेव्हा तुम्हाला माझे हे शब्द नक्की आठवणार आहे. कारण मीच नव्हे तर प्रत्येक लेक्चरर तुम्हाला हेच सांगणार आहे की या 15 दिवसामध्ये आपल्याला कुठलाही नवीन बुक रीड करायचं नाहीये. नवीन बुक रीड करायचं नाहीये आणि मॅडम तुम्ही म्हणता की हे जे पर्टिक्युलर टॉपिक आहे तुम्ही प्रिपेअर करा, हे तर काहीतरी वेगळंच वाटतंय राईट. बट याचं मेन रिझन सांगते की मी तुम्हाला कुठलाही नवीन सब्जेक्ट घ्या रीड करायसाठी, कुठली नवीन नोट्स रीड करायसाठी सांगत नाहीये. बट यस, ते जर टॉपिक जर तुम्ही प्रिपेअर केले नाहीये, जे टॉपिक वारंवार विचारला जात आहे एक्झामिनेशन मध्ये दरवर्षी असतात, तर तुम्ही तुमचं लॉस करून घेत आहे. ते टॉपिक जर तुम्ही प्रिपेअर केले नाहीये. ठीक आहे, जर येस ऑफकोर्स तुम्ही प्रिपेअर केले असणार तर त्याला वारंवार रिव्हिजन करा. आता आपल्याला कसं करणार की कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर येस आपल्याला 10 इयरचा अनालिसिस लागणार आहे. मीन्स प्रिव्हियस 10 जीपॅटचे पेपर ज्यामध्ये कम्प्लिटली सब्जेक्टचा अनालिसिस असणार आहे. मी ऑलरेडी एक व्हिडिओ प्रिपेअर केला आहे की कुठला सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे, 10 इयर पासून कुठले टॉपिक वारंवार विचारले जात आहे. तुम्हाला जर हवे असणार तुम्ही ते जाऊन बघू शकता. ठीक आहे, किंवा तुम्हाला त्या व्यतिरिक्त आणखीन काहीतरी ऍडवाइस पाहिजे असणार जीपॅटच्या एक्झामिनेशनसाठी तुम्ही त्या प्रकारे कमेंट करा. मी नक्कीच त्यावरती एक व्हिडिओ प्रिपेअर करेन. कारण येस, मी प्रत्येक माझ्या स्टुडंटच्या कमेंटला रिस्पॉन्स देत असते आणि एका सिंगल स्टुडंटसाठी का होईना बट मी व्हिडिओ प्रिपेअर करत असते. का तर आता एक्झामिनेशन जवळ आली आहे आणि हे 15 डेज तुमच्यासाठी गोल्डन डेज आहे, खूप इम्पॉर्टंट डेज आहे. ठीक आहे, सो यस गाईज, तुम्हाला ते जे टॉपिक्स वारंवार विचारले जातात त्यामधला एकही टॉपिक मिस करायचं नाही आणि फक्त प्रिपेअर करून होत नाहीये तर त्यावरती मल्टिपल टाइम्स रिव्हिजन करायचंय. मग ह्या 15 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 15 दिवसातले 5 दिवस तुम्ही त्या टॉपिकला द्या जे टॉपिक्स दरवर्षी रिपीटेडली विचारले जातात. ठीक आहे, रिपीटेडली ते टॉपिक किंवा ते सब्जेक्ट जे हाय वेटेज आहे त्याला तुम्ही कम्प्लिटली 5 दिवस द्या. 5 दिवस तुम्हाला कम्प्लिटली मॉक टेस्टला द्यायचे आहे. फक्त मॉक टेस्ट देऊन आपलं सिलेक्शन होतं का, एक्झामिनेशन क्रॅक होते का तर आन्सर आहे नाही. तर आपल्याला जे काही मिस्टेक्स आहे त्या मिस्टेक्स वरती अनालिसिस सुद्धा करायचं असतं. ठीक आहे, अगेन रिमेनिंग 5 डेज मध्ये तुम्हाला काय तर त्यामधले 3 डेज तुम्हाला अशा सब्जेक्टला द्यायचे आहे, अशा टॉपिक्सला द्यायचे आहे जे तुम्हाला वीक वाटतोय. ठीक आहे, वीक सब्जेक्ट वीक टॉपिक हा स्ट्रॉंगर करायचा आहे. अँड तुमच्याकडे अगेन 2 दिवस राहत आहे तर त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला कम्प्लीट तुमच्या ज्या नोट्स आहेत त्या रिवाइज करायच्या. ठीक आहे, मल्टिपल रिवाइज करा, मल्टिपल MCQ सॉल्व्ह करा आणि यस ऑफकोर्स
जीपॅट एक्झामिनेशन ही टफ नाही आहे, बट हे जर 15 डेज तुम्ही डिसिप्लिनने जर घालवले नाही आणि ईच अँड एव्हरी मिनिटचा जर ॲडव्हान्टेज घेतला नाही तर यस ऑफकोर्स तुमचा रिझल्ट हा टफ होऊ शकतो. ठीक आहे, ऐकायला थोडं हार्ड वाटते गाईज, बट दिस इज द रियालिटी. सो ह्या 15 डेजचा गोल्डन टाइम आहे, याला मिस करू नका. अगदी डिसिप्लिननी वागा आणि येस ऑफकोर्स रिपीटेड जे होणारे टॉपिक्स आहे त्याला स्किप करू नका. ठीक आहे, जर तुम्ही त्याला स्किप करताय तर तुम्ही तुमच्या मार्क्सला स्किप करता हे असा याचा मिनिंग होता. सो येस गाईज, जर तुम्हाला काहीतरी याच्यावरती सोल्युशन पाहिजे असणार किंवा तुमचे 15 डेज तुम्ही कशा प्रकारे समराईज करायला पाहिजे यावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असणार तर कमेंट करा, मी नक्की त्यावरती प्रिपेअर करणार. किंवा त्या कुठले टॉपिक जास्त इम्पॉर्टंट आहे त्यावरती तुम्हाला पाहिजे असणार तर मी त्यावरती तुम्हाला व्हिडिओ बनवणार. तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम मला नक्की कमेंट करा सो दॅट आपण त्यावरती सोल्युशन घेऊया. ठीक आहे, कारण आपलं फार्मसीचं नेहमीच मोटो राहिलाय की स्टुडंटचे जे काही प्रॉब्लेम आहे ते सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो. ठीक आहे, सो येस ऑफकोर्स गाईज डोंट मिस द टॉपिक विच गेट रिपीटेड इन एव्हरी इयर. ठीक आहे, सो येस व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असणार तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्या चॅनलसारखं चॅनल तुम्हाला परत कुठेच मिळणार नाही जिथे आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो. ठीक आहे, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ हा तुमच्या कमेंटवरती डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सोल्युशन पाहिजे तर. सो येस गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन.